खरं सांगतेस? खरंच? म्हणजे काय? तू पण खा ना माझ्यासोबत. माझ्यासोबत पाणीपुरी खायची असेल तर कॉम्पिटिशन लावावी लागेल. डन? डन. लेट्स गो. कॉम्पिटिशन स्टार्ट. चीयर्स. ओके. पोट भरलं खूप. आहाहाहा. वाह अभिराम, आज तुझी काय पाणीपुरी बनवली होतीस ना, ती ती कमाल होती. म्हणजे आतापर्यंत मी अशी पाणीपुरीच खाल्ली नाहीये. आजची पाणीपुरी ना जरा वेगळीच होती. अगं मी काही केलेलं नाहीये. मी फक्त हे काही इन्ग्रेडियंट्स मिक्स केले. दॅट्स इट. तेच तर महत्वाचं आहे ना. म्हणजे ज्याला एखाद्या पदार्थात कोणतं इन्ग्रेडियंट किती प्रमाणात टाकायचे हे परफेक्ट माहित असतं ना, तोच तर असतो परफेक्ट शेफ. अभिराम, मला काय वाटतं माहितीये, तुझ्या या स्किलचा ना तू बिझनेस साठी वापर करावास. व्हॉट? हो, तुझ्या हाताला ना अशी चव आहे. तुझ्याकडे कुकिंगचं स्किल आहे. तू ना मोठा शेफ होशील. आणि मला वाटतं तू हे ना प्रोफेशनली करायला हवंस. तुझ्या रेस्टॉरंट्सची अशी चेन असायला हवी. तू असा मोठा बिझनेसमन व्हायला हवास. अगं आवड आहे म्हणून करतो. तेव्हा दादाला बिझनेस मध्ये मदत करतो बस झालं. आणि या फूड इंडस्ट्री मध्ये गेलो आणि मला जमलं नाही तर इट्स रिस्की. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग झालं. म्हणजे तू कधीही चुकलास, हरलास तर काहीच हरकत नाही. मी आहे ना तुझ्या सोबत. एक सांगू, माझं ना एक स्वप्न आहे तुझ्यासाठी. मला ना तुझं असं एक ब्रँड असायला हवं असं वाटतं. लाईक हा, एजे हॉस्पिटॅलिटी, एजे हॉटेल्स, एजे फूड्स. म्हणजे सगळीकडे जिकडे तिकडे फक्त एजे अँड एजे. सारे गरे सारे ग प म ग रे सा ने सारे गरे सारे ग ब प ने सारे गरे सारे ग प म ग रे सा ने सारे गरे सारे ग ब प.
सचिन पण मी लीला, मला कळतंय तुझ्या मनामध्ये काय चाललंय. एवढं सगळं होऊ नये, अभिरामनं तुला घराबाहेर काढू नये, तू पुन्हा घरी यावंस, हा असा माझा हट्ट कदाचित तुला खटकतही असेल. पण बाळा, हा संसार तुझा आहे, त्याला असं वाऱ्यावर टाकून चालणार आहे का? तो तुलाच सावरायला लागणार आहे ना, आणि इथं बसून तो सावरता नाही येणार. त्यासाठी तुला तिथंच यावं लागेल. नाही म्हणू नकोस बाळा, प्लीज घरीच चल.